ग्रामपंचायतींना उच्चगती इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या भारतनेट प्रकल्पांतर्गत टाकण्यात आलेल्या केबलच्या चेंबरमध्ये पडून किसरूळ तालुका पन्हाळा येथील शेतकरी तुकाराम महादेव पाटील यांच्या म्हशीचा दुर्दैवी अंत झाला। शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास बाजारभोगाव पडसाळी मार्गावर ही घटना घडली। या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 70,000 रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची त्यांनी मागणी केलेली आहे। भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड तथा BBNL कंपनीमार्फत सुमारे 5 वर्षापूर्वी बाजारभोगाव परिसरातील रस्त्याकडे नाल्यांमधून भारतनेट प्रकल्पासाठी केबल टाकण्यात आली होती। दर किलोमीटरवर केबलसाठी चेंबर तयार करण्यात आले असून त्यामधून विविध ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र संबंधित भागातील ही इंटरनेट सेवा अद्याप सुरू झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान केबलचे काम करणारी संबंधित कंपनी बंद पडल्याने या चेंबरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे। शुक्रवारी सकाळी तुकाराम पाटील हे जनावरे चारण्यासाठी घेऊन जात होते। मागासवर्गीय समाजाकडे जाणाऱ्या फाट्यानजीक बाजारभोगाव पडसाळी रस्त्याच्या कडेला नाल्यात भारतनेट केबलचे चेंबर आहे। चेंबरची उंची कमी असून त्याभोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। गवत खाण्यासाठी गेलेल्या म्हैस चेंबरवरील सिमेंट कॉन्क्रीटचे झाकण मोडून आत पडली। चेंबरमध्ये अडकल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला। मृत म्हैस दुपारी 3:30च्या सुमारास JCBच्या सहाय्याने चेंबरमधून बाहेर काढण्यात आली। या घटनेमुळे शेतकरी पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नुकसान भरपाईसाठी दाद कुणाकडे मागायची? म्हशीच्या नुकसान भरपाईसाठी नेमकी दाद कुणाकडे मागायची याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्ट माहिती न मिळाल्यानं शेतकरी पाटील यांची चिंता वाढली आहे। BSNLच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतरही जबाबदारी निश्चित न झाल्यानं संबंधित शेतकऱ्याला एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फोन करण्यात लावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे। संबंधित कंपनी बंद पडल्यानं नुकसान भरपाई मिळणार कशी असा प्रश्नही उपस्थित झाला आहे। दरम्यान या घटनेचा तलाठ्यांनी पंचनामा केला असून नुकसान भरपाईसाठी संबंधित शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद मागणार आहे। भारतनेट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या अशा चेंबरची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी मजबूत झाकणे बसवावी तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। माझं नाव तुकाराम महादेव पाटील। म्हशी मी चारून घराकडे आणताना चेंबरमध्ये पडली। शासनाकडून मला भरपाई मिळाली। सकाळी 9:30 वाजता सुमारास आमचे शेतकरी तुकाराम महादेव पाटील हे म्हशीला चारायला नेत असताना जो BBNL कंपनीने जो डक्ट काढला आहे त्या डक्टमध्ये त्यांची म्हैस गाभून असलेली म्हैस त्यात पडून ती मृत्युमुखी पावली। त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली। आमच्या गावचे पोलीस पाटील विक्रम पाटील, तलाठी साहेब, मुल्ला साहेब, त्याजवळ पशुवर्धन अधिकारी खांडेकर साहेब यांनी सुद्धा भेट दिली, पण त्या डक्टची जबाबदारी कोणच घेत नाही। मग पोलीस पाटलांनी आम्ही कोल्हापूरच्या BSNL ऑफिसला फोन केला, अरविंद पाटील साहेबांना फोन केला, त्यानंतर कुलकर्णी साहेबांना फोन केला, आवळे साहेबांना फोन केला, पण ही उडवाउडीची उत्तरं आम्हाला मिळत आहेत। पण ह्या शेतकऱ्यांना न्याय कुणाकडे मागायचा यासाठी स्थानिक पंचनामा करून सुद्धा आम्ही शासन दरबार न्याय मागायसाठी आम्ही प्रयत्न करतोय। पण शेतकऱ्याची एकच म्हैस आणि गाभण असल्याने अत्यंत दुःखद अशी घटना घडल्या आणि किशोर गावातले आज अनेक शेतकरी इथं येऊन भेट देऊन गेलेत। पण आमची अशी मागणी आहे की यात कुठलाही गाजावाजा न करता ज्या कंपनीची जी चूक आहे त्या कंपनीने मान्य करून या शेतकऱ्याला भरपाई मिळावी एवढीच आमची गावकऱ्यांची मागणी आहे। दत्ता पाटील BSNLला टेक्निशियनचं कम्प्युटर गाडीला आहे। त्या कुलकर्णी सरांनी कॉल केला म्हणून ते पाहण्यासाठी आले। BBNL कंपनी BBNL कंपनीनं कधी काम केलेलं आहे आणि कशासाठी हे काम केलेलं आहे? 4-5 वर्षे झाली ग्रामपंचायतला नेट देण्यासाठी काम चालू केलेलं आहे। बरं, असे चेंबर किती आहे? आता मगाशी आम्हाला ऐकायला मिळालं की 1 किलोमीटरच्या अंतरावर साधारणतः एक चेंबर आहे। आता हे चेंबर ह्या चेंबरवरती जे पाईप म्हणजे जी पाईप आहे त्याच्यावरती जे झाकण आहे ते झाकण अगदी म्हणजे निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्यामुळंच म्हैस खाली जाऊन ती दगावलेली आहे। तर आता ह्याला जबाबदार म्हणजे शेतकऱ्यांना कुणाला ठरवायचं? शेतकऱ्यांना न्याय कुणाकडे मागायचा? BBNL कंपनीकडे माग। पण मगाशीच तर म्हटलं की ही BBNL जी कंपनी आहे ती बंदच पडलेली आहे, मग कुणाकडे न्याय मागायचा? बंदच आहे ना कंपनी, नेट बीट ग्रामपंचायत बंदच आहे।